अतिशय आदिवासी समाजातील बांधव आज जोमाने क्रिकेट खेळतायत, एकत्रित येत आहेत. ही खूप महत्त्वपूर्ण बाब आपल्याला पाहायला मिळते. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप सोडून जाणारा हा बॉल संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर 1 बॉलच्या समाप्तीनंतर. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेटने स्विचिटचा फटका परफेक्ट. यावेळेला स्वतःला स्ट्रेच केलं, ॲडजस्टमेंट केलं, ग्रीप बदलली आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय. स्विचिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केलाय. येईल यावेळेला संघर्षाचा चौकार. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय स्फूर्तीच्या शहर. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय स्फूर्तीच्या शहर. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 5 या धावसंख्येवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॅटची एज घेऊन चेंडू मात्र फ्लाय स्लिप मध्ये निघून जातोय. डायरेक्ट हिट. यस, OUT आउट. रेड सिग्नल मिळतोय. फलंदाजाला परतावा लागेल. रुपेशला बॅक टू द डगआउट. कॉलिंग चुकीचं झालं होतं. एस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला नाही. तालमेलची थोडीशी कमी होती, बॉन्डिंग व्यवस्थित नव्हतं आणि त्या कारणास्तव इथे डायरेक्ट हिट निशाणा साधला स्टंपचा. फलंदाज बाद. 5 वर पहिला धक्का. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय स्फूर्तीच्या शहर. थँक्यू. वेलकम बॅक. जरी मरी पालिवली बी टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. म्हणजेच दयानंद लोंढे आणि अजय सातवी यांनी पुरस्कृत केलेला संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. कदाचित फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर बँड पथक, बँड बाजा सुद्धा घेऊन येतील यात ते मात्र शंका नाही. बँड होता तो कॅन्सल केलेला आहे. यस, आणि त्यामुळेच बँड पथक मात्र काही कारणास्तव कॅन्सल करण्यात आला. अन्यथा गाजावाजा जरूर झाला असता. हरकत नाही, त्यांचा संघ मात्र आता पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोचते 5. पुढील बॉल राऊंड द विकेटने. यावेळेला पंचांकडे दाद मागितली. पंचांनी अपील फेटाळून लावली. डायरेक्ट हिट निशाणा साधण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन मिळेल. लेग बायच्या स्वरूपात असेल काही धाव आणि यस, लेग बायच्या स्वरूपात 1 रन मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते ती फलकावर. 6 वर जाऊन पोचले गेली. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक आपण पाहतायत पहिला आहे. पहिल्या षटकातील 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. जो संघ जिंकेल तो संघ चेडोबा स्पोर्ट जांभूळपाडा या टीम बरोबर शेवटची मॅच, शेवटची लढत खेळेल. क्रिकेटच्या मैदानात जेव्हा तुम्ही एकदा का मैदानात तुम्ही उतरलात तर तुम्हाला लढण्याची, जिंकण्याची आणि इतिहास रचण्याची गरज असते. क्रिकेटच्या मैदानात तुमचं परफेक्ट कॉन्सन्ट्रेशन काय आहे हे क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला दाखवावं लागतं. चांगला बॉल होता. खोलवर बॉलला पाहायला मिळाला आणि सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. महेश आणि एका साईडला आपण पाहताय संकेत, अशी जोडी हे मैदानाच्या आतमध्ये आहे. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. गोलंदाज अजयच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7. लेफ्ट हँड बॅटर पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर आहेत मिस्टर महेशला. संकेत एका साईडला आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. हा बॉल आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल होता शेवटचा. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 8 या धावसंख्येवर. आतापर्यंत चांगली पंचांची भूमिका राहिली. गणेश धावडे आणि संजय भुईर या दोन्ही पंचांच्या माध्यमातून संदीप घुशे जे माजी उपसरपंच ग्रामपंचायत उसगाव यांच्या कटआउट्सला जर बॅनरला जर डायरेक्ट चेंडू आदळला बॅटरच्या बॅटमधून निघाल्यानंतर तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी लागलं गेलं आहे. पाहायचं आहे एक कॅश प्राईज कोण मिळवेल याकडे लक्ष. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. देऊया आपण दृष्टी डीजेला संधी, अर्थातच मिस्टर निलेशला देऊया संधी.
स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृती चषक स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृती चषक स्वर्गीय पप्पू भलते थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये सुरू असलेला साई स्पोर्ट्स उसगाव आयोजित आपण पाहत आहेत कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025चा हा शानदार सोहळा. आज शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. चौबाजूने प्रेक्षक वर्ग, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. यावेळेला हा चेंडू निघून जाईल आणि यस, फलंदाज बाद होताना शॉट लेगला कॅच कॅरी करत असताना फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृती चषक स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृती चषक स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृती चषक स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृती चषक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. दरम्यान विकेट मिळाली. इंटरव्हेल विकेट आता येत असताना पाहायला मिळते. 9 वर दुसरा धक्का बसला. आता संकेत आणि जगदीश या 2 फलंदाजांवर दारोमदार पाहायला मिळते. ऑन साईडला यावेळेला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर केला गेला होता. क्रॉस बॅटचा उपयोग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 रन्स आतापर्यंत प्रथम बॅटिंग करताना आपण पाहत आहेत. एका साईडला जिवलक ग्रुप घुटगाव, न्यू संघर्ष बंगलापाडा फिल्डिंग करणारा संघ, तर एका साईडला जिवलक ग्रुप घुटगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करणारा संघ. आम्हाला 3 दिवस जेवणाची व्यवस्था अतिशय सुंदर पद्धतीने परिपक्वता पाहायला मिळाली. ते असे आमचे जे आहेत सहकारी मित्र चंद्रकांत वायडा, त्याचनंतर नामदेव जाधव, मनोज घाटाळ, सुभाष वाडे, रोनक मोरे, सुनील कामणकर, चंद्रकांत परेट या सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत, ज्यांनी 3 दिवस सातत्याने चांगली जेवणाची व्यवस्था जरूर करून दिली. अगदी जिभेवर रेंगाळेल अशा प्रकारचं जेवण हे स्वादिष्ट पाहायला मिळालं आणि त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. चंद्रकांतजी वायडा साहेब, नामदेव जाधव, मनोज घाटा, सुभाष वाडे, रोनक मोरे, सुनील कामणकर अँड चंद्रकांत परेट या सर्व व्यक्तिमत्वांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. प्रतिम हा बॉल आहे का? ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल होता. थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला डिलिव्हर्ड केलं आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपर जगदीशच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 11 वर जाऊन पोहोचले गेले. थांबले, धावसंख्या स्थिर राहिले. अजूनपर्यंत सिग्नल काही मिळत नाहीये. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडू जरूर होता. ओरपिच चेंडू होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. सिंगलमधून डबल कन्वर्ट केले गेले. पहा, प्रतिस्पर्धी संघावर जर तुम्हाला प्रेशर आणायचा असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या सिंगल डबलला खूप दाद द्यावी लागेल. सिंगल डबलला विसरून चालणार नाही आहे. हे क्रिकेटमधील बेसिक आहे. कारण आता षटकार चौकार आल्यानंतर रील्स लगेच बनतात, परंतु ज्या वेळेला सिंगल डबल तुम्ही घेऊन जर संघाला विजय प्राप्त करतायत तर त्या रील्स बनवा. परंतु षटकार चौकार येऊन फक्त 1 ते 2 मिनिटासाठी रील्स बनवून काहीच फायदा नाही आहे. तुम्ही सिंगल डबल घेतायत. आपल्या संघाला कुठे गरज आहे, आपल्या संघासाठी आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेला अशा प्रकारच्या 1-1, 2-2 धावा घेऊन संघाला विजयी तुम्ही प्राप्त करून देतील तेव्हा त्या रीलचा खरा अर्थ तुम्हाला माहिती पडेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर स्लोवर 1 थोडासा चेंडू थांबून आला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक 2 कंप्लीट. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत.
राहट पाडा टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. गणेश अँड ऑल टीम आपलं सहर्ष स्वागत आहे. पंढरीजी भुयाळ साहेब ज्यांनी पिच क्युरेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळाली, खेळपट्टी ज्यांनी बनवले, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. 2 षटकांचा खेळ 13 रन. जे पिच क्युरेटर आमचे ग्राउंड स्टाफ पाहायला मिळत आहेत, पंढरी भुयाळ अप्पा, त्यानंतर रवी भुयाळ, प्रकाश सातवी, परशुराम गायकर, या सर्वांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. अगदी संपूर्ण ही खेळपट्टी त्यांच्याच माध्यमातून बनवली गेली, म्हणूनच कधी गोलंदाजाला साथ देते, कधी फलंदाजाला साथ देते, कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजाच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. म्हणजेच ॲक्युरेट पिच क्युरेटर ग्राउंड स्टाफ आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. तर संदीपजी घोषे साहेब यांच्या वतीने, साई स्पोर्ट्सचा उसगाव आयोजित यांच्या वतीने, आमच्या लाडक्या आयोजकांकडून या सर्वांचं हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जाईल, थर्ड मॅनला थोडासा डायव्हर्ट झाला होता बॉल. फेकी येईपर्यंत 2 धावा येतील का, हा मोठा प्रश्नचिन्ह होता. निशाणा साधला नाही, 2 रन्स मिळतील, कारण शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कशाही धावा येऊत, कोणत्याही पद्धतीने येऊत, फलक हलतं राहणं फार गरजेची गोष्ट असेल. आदरणीय संदीपजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा आणि उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांच्या समावेश सदानंद भोईर, संदीपजी चौधरी साहेब यांनी ज्या बॉटल्स आहेत पाण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. संदीपजी चौधरी एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 रन झालेले आहेत. बॉल फेकून झाले ते 2. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचे 4 बॉल आहेत. स्विच इट, उलटा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु बॉल काही बॅटच्या रडारमध्ये आला नाही, त्या रेंजमध्ये आला नाही आणि स्लोवर 1 चेंडू आल्यामुळे फलंदाजाला तेवढा वेळ मिळाला असता, परंतु अगोदरच बॅट ग्रिप फिरवण्याची शैली आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल. इथून चिप शॉट खेळलाय, टच केलंय, फक्त हवेच्या झोतावर जाईल का तर नाही. शेवटच्या मोमेंटला कंट्रोल केलं, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आपल्या संघासाठी 4 रन त्यांनी सेव्ह केलेले आहेत. सेफ आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळाला. ग्रेट फिल्डिंग. या 4 रन आपल्या संघासाठी जरूर सेव्ह केल्या गेल्यात. संघाची धावसंख्या 17. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष. चांगला फटका जगदीश एका साईडला, संकेत एका साईडला आपण पाहतायत. चांगला बॉल होता, ऑन साईडला शफल होऊन खेळलाय. मनगडाचा चांगला वापर करत असताना डीप मिड विकेटला बॉल फार वेगाने निघून जातोय. फिल्डर पुढे सरसावतील, जीवाची आकांक्षा केली. 2 रन काही वंचित राहणार नाहीयेत. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 19 वर. 5 सिंगल डबलने धावा बनतात. हे क्रिकेटमधील बेसिक आहे. प्रत्येक बॉलला षटकार चौकार मारणं हे काही भाष्य राहिलेलं नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा आज जो खेळ आहे तो खूप पुढे चाललाय. 120 ग्रॅमच्या या टेनिस बॉलने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं. संघाची धावसंख्या 19 रन झालेले आहेत. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष हर्षदच्या गोलंदाजीवर. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. भरपूर पाणी प्या, भरपूर पाणी प्राशन करा. डिहायड्रेशन पासून तुम्ही वंचित राहतील याची स्वतःची काळजी स्वतःने घ्या. कॅप आणि गॉगलचा जास्तीत जास्त पुरेपूर वापर करा. कॅप आणि गॉगल घातल्यानंतर लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. आपल्याला काय हवंय याचा विचार करा, कारण जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे, हेच वाक्य मी तर म्हणेन. कारण आपण सातत्याने पाहिलंय की जेव्हा आपण पेरू घेतो तेव्हा मात्र आपण पेरूवाल्याला विचारतो पेरू गोड आहे का, परंतु त्यानंतर पेरू विकत घेतल्यानंतर मात्र मीठ लावूनच आपण खातो. म्हणजेच लोक काय म्हणण्यापेक्षा आपण काय करणार आहोत याकडे लक्ष देणं फार गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचे 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका हा माइंडसेट असेल बॅटरचा की या 2 बॉलमध्ये मला मोठा फटका मारावा लागेल का, की सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. एक टार्गेट सेट केलं जाईल. अप्रतिम मोठा फटका, म्हणूनच मी म्हटलं होतं माइंड सेट केलेलं होतं.
सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट, क्लास षटकार. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृती चषक. स्वर्गीय पप्पू थँक्यू संकेत. सलामीवीर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. सलामीला आलेला फलंदाज आता 120 ग्रॅमचा बॉल त्याला फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय. अप्रतिम खोलवर परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला मिस्टर हर्षदचा. इथून मात्र विकेट मिळण्याचे चान्सेस. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 25. या शेवटच्या बॉलवर धाव काही मिळाली नाही आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्ती अखेर आणि संघाची धावसंख्या फलकावर जिवलग ग्रुप घोटगाव या टीमची 25 वर जाऊन पोहोचली. 26 धावांचा आव्हान. मात्र हे टार्गेट सेट केले गेले. कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ आपण पाहणार आहोत. प्रतिस्पर्धी संघ चेडोबा स्पोर्ट जांभूळपाडे या टीम बरोबर खेळेल याकडे लक्ष असणार आहे. या आपण दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी ग्रामस्थांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत ज्यांनी पाण्याच्या पिण्याची व्यवस्था केलेली आहे. पुण्याचं काम केलंय. आदरणीय सन्माननीय संदीपजी चौधरी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता माजी उपसरपंच ग्रामपंचायत उसगाव संदीपजी घोषे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. या संदीपजी चौधरी साहेब आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान होणं साहजिकच आहे. फुलसुख वांगड यांना आपण पाहताय. सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी रिओची आमच्या व्यवस्था केली होती. पुढील वर्ष अपेक्षा बाळगूया. संदीपजी चौधरी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आमचे अगदी जवळचे मित्र आहेत आणि संदीपजी घोषे यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहे त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. मायेची उबदार शाल त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा बहरत राहा असा संदेश देणारा बुके या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जातं. त्यानंतर सदानंद भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. या सदानंद भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. संदीपजी घोषे साहेब यांना पुन्हा एकदा विनंती करेन. पिंटू गायकर परफेक्ट ॲक्युरेट लक्ष देतात. काय पंचांना हवंय, पाण्याची व्यवस्था पुरवायची आहे, प्रत्येक गोष्ट सगळी बारकाईने लक्ष देत आहेत आणि हेच मॅनेजमेंट खरं असतं तुमचं. परफेक्शन मॅनेजमेंटमध्ये फार महत्त्वाची भूमिका असते. 95% आयोजकांना माहिती असतं परफेक्ट कसं आयोजन करावं. फक्त बोललं म्हणून चालत नाही तर ते आयोजन स्वप्न सत्यात साकारावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच दशरथ पाटील म्हणतात ना आदेश की लग्न परवडलं परंतु हे मॅनेजमेंट क्रिकेटचं परवडत नाही. कारण सगळ्या गोष्टी मात्र तुम्हाला साकाराव्या लागतात. प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्षपूर्वक द्यावी लागते. सामन्याला होईल सुरुवात आणि 26 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. प्रभाकरजी करीन साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनानी सुस्वागतम. रुपेश पागी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा वेलकम आहे या क्रीडा नगरीमध्ये. सामन्याला होईल सुरुवात. 26 धावांचं लक्ष्य माफक म्हणण्यापेक्षा फायटिंग टोटल आहे. कारण याच मैदानात आपण पाहिलं चेडोबा स्पोर्ट्स जांभूळपाडा टीमने आई गावदेवी वसुरी ब टीमला परतीचं तिकीट मिळवून दिलं होतं. 22 धावा डिपेंड केल्या होत्या आणि यावरून स्पष्टपणे खेळपट्टी सुद्धा गोलंदाजाला खूप चांगली साथ देते. पहिलाच बॉल अप्रतिम, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी पायावरचा बॉल होता. बॅटचं एज घेत शॉट थर्डमॅनला चेंडू निघून जाईल. सिंगल मिळेल गिरीच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या ऑफ द मार्क 1 रन. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर वुमन IPL ला आपण पाहू शकलात. वुमन प्रीमियर लीग
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली सेकंड टाइम चॅम्पियन मुंबई इंडियन्स आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे चांगली एक फ्रँचायझी जी आपण पाहत आहेत, एक चांगली फ्रँचायझी आहे मुंबई इंडियन्स आणि त्या संघाने बाजी मारली. म्हणजे महिलांचं क्रिकेटसुद्धा पॉवरफुल पाहायला मिळतं. फलंदाज बाद, बॅटचं टॉप एज, यस गॉन, बॅक टू द डगआउट. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृती चषक. 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 थँक्यू, वेलकम बॅक. आपण पाहत आहेत कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025चा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं मॅनेजमेंट या स्पर्धेचं. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे डोंगराच्या कडाकपऱ्यात अतिशय चांगलं मैदान. आज जर तुम्ही मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला अशी बिलकुल मैदानं आढळणार नाहीत. एखाद्या बिल्डरची नजर पडते नाही पडते तो भूखंड व्यापला जातो आणि त्यामुळे आपण पाहत आहेत 5-5, 3-3 लाखाच्या स्पर्धा होतात आणि पाठीमागे डिक्लरेशन झोन होतं असतं. या आपण मुंबईमध्ये पाहिलेल्या स्पर्धा. त्यामुळे आज प्रत्येक खेळाडूचं भाग्य लाभलं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. जे ओपन मैदान आहे आणि मनासारखं मैदान मिळालं आहे आणि आयोजकांचं जेवढं कौतुक करावं, जेवढं ऋणी राहावं तेवढं कमीचं आहे. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1वर 1. बॅटचे एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 2वर जाऊन पोहोचली गेली 3 बॉलच्या समाप्तीनंतर. अचूक लाईन अँड लेंथ जेव्हा तुमच्याकडे असते तेव्हा फलंदाज जगातील कोणताही होत, मात्र तेवढी तुमची पूर्वतयारी असते की मी या फलंदाजाला तो टार्गेट करू शकतो, चॅलेंज स्वीकारू शकतो, त्याला बीट करण्याची हिंमत बाळगू शकतो. परंतु त्यासाठी प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कशी प्रॅक्टिस करता याला फार महत्त्व आहे. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हेच मायने राखलं जातं. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळण्यात आलं होतं, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कंट्रोल नाही आहे. इथे आपण पाहिलं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं नाही. कंट्रोल अगदी लाईनच्या परफेक्ट फूट आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळे हा चौकार 4 रन. या चौकार आणि संघाची धावसंख्या 6. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतात प्रॅक्टिसला खूप जण असतात, 15 ते 20 जण पाहायला मिळतात, परंतु मॅच जेव्हा असते त्यावेळेला मुश्किल 10 ते 11 खेळाडू मात्र मिळवणं सुद्धा फार कठीणही होतं. प्रॅक्टिस तुम्ही केल्यानंतर मात्र एखाद्या मोबाईलवर बोलणं टाळा. घरी जातो, घरून पुन्हा येतो आणि पुन्हा गोलंदाजी करतो हे टाळा तुम्ही, तरच तुम्हाला क्रिकेटचं नॉलेज कधी समजेल तर तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित करतील त्यावेळेला. इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते ती फलकावर 7. म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये जो सी बनलेला आहे तो कॉन्सन्ट्रेशन, फोकस करा. एकंदरीत आपल्या करिअरमध्ये एक गोल सेट केलं पाहिजे आणि त्यानुसार मात्र आता काही खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटचे तारे आपल्याला समोर येत आहेत. ISPL मध्ये त्यांचे दरवाजे ठोकले गेले. पहिले आपण 3 खेळाडू पालघर जिल्ह्याचे पाहिले, त्यामध्ये आदिवासी समाज बांधवाचा विश्वनाथ जाधवला आपण पाहिलं. ISPL मध्ये सुमित डेकलेच्या टीममध्ये ऑन साईडला पूल खेळलाय. पूलचा फटका अगदी नेत्रदीपक नाही आहे. चांगला कॅच कॅरी करत असताना शेवटच्या मोमेंटला काही इंचांवर झेल सोडला आणि सुटला. यावेळेला 2 रन्स जरूर पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि यावेळेला संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 रन. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 17 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 12. गेल्या वर्षात विश्वनाथ जाधवला आपण पाहिलं, सुप्रीमोचा एक्सप्रेसो कार घेणारा हा आदिवासी समाजातील बांधव, आणि विश्वनाथ जाधवने जी गरुड झेप घेतली ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. आता त्याची फॅन फॉलोविंग सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. गेल्या वर्षात सुमित डेकलेला पाहिलं, प्रीतम बारीला पाहिलं. हे 3 खेळाडू गेल्या वर्षात ISPL मध्ये पालघर जिल्ह्यातून पुढे आले आणि त्यानंतर यंदाच्या वर्षात प्रशांत घरतची वर्णी लागली पालघर जिल्ह्यातून. प्रज्योत अंबेरेची मॅन फ्रॉम वरोर एक्सप्रेस त्याची सुद्धा वर्णी लागली गेली. अशा प्रकारचे आणि सुमित डेकले पुन्हा एकदा रिटर्न्स आपल्याला पाहायला मिळाला.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटक आणि 17 रन. 12 बॉल 17 रनची आवश्यकता. बारा बॉल आणि 17 रन. 8.50च्या सरासरीने खेळावं लागेल. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर संकेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने की राऊंड द विकेटने येतोय. राऊंड द विकेटने संकेत लोखंडे. एक हर होणारी खेळाडू आहे जिवलग ग्रुप घुटगाव या टीमचा. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज. तर इथून 2 फलंदाज आहेत गिरीश आणि दुर्वेश. दरवेश या वेळेला काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता स्टँड अँड डिलिव्हर शॉट. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. क्लास. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. स्वर्गीय पप्पू फलते ठेवलाय आज स्मृती चषक. थोड्याच वेळात आदरणीय जगदीशजी धोडीसाहेब यांच्याकडून आईस्क्रीम वितरित केल्या जाणार आहेत. वाटप केल्या जातील त्यांच्या लहान मुलांना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 वर. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर संकेत लोखंडेला संकेत दिलेत. अशा प्रकारचे चेंडू जर टाकले तर आउट ऑफ द पार्क सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून जातील. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलने संघाची सांगता होत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 रन. आता विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण सोपं होऊन राहिलंय. 2 संघ आपल्याला आमने सामने पाहायला मिळत आहेत. एका साईडला संघ न्यू संघर्ष बंगलापाडा तर एका साईडला जिवलग ग्रुप घुटगाव. चांगला बॉल होता. थोडासा खोलवर चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना जगदीशजी धोडी साहेब यांच्याकडून आपण पाहत आहेत आईस्क्रीम वाटप केल्या जातील. अगदी थोड्याच वेळात आपण त्या आईस्क्रीमचं वाटप आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व जगदीशजी धोडी साहेब यांच्या माध्यमातून चेंज ऑफ पेस. वॉट अ डिलिव्हरी. अनबिलिव्हेबल. अतिशय चांगला बॉल होता. संकेत पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता यावेळेला सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. हो माझ्याकडे सुद्धा तेवढीच टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे, ती क्षमता आहे हे दर्शवत असताना आणि दरवेश सारख्या फलंदाजाला या वेळेला जरूर खेळतं ठेवलंय. 16 रन 9 बॉल आणि 10ची आवश्यकता. नऊ बॉल आणि 10 रनचे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल संकेत लोखंडे. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर 10 ते 15 पावलांचा रनअप आणि व्हेरिएशन आहे या गोलंदाजाच्या हातामधून विलक्षण कामगिरी करताना. सर्व लहान मुलं जिथे असतील त्यांनी कृपया करून व्यासपीठाच्या समोर या. मेन स्टेजच्या समोर यायचंय. लहान मुलं जिथे असतील तिथून मात्र या ठिकाणी या. लहान मुलं आपल्याला आईस्क्रीम दिल्या जातील. जिथे असतील तिथून मात्र आपण या. लहान मुलं आणि रांगेमध्ये राहायचंय. रांगेमध्ये आपण राहायचंय. आपल्याला आईस्क्रीम दिल्या जातील. डबल फेरी कोणी मारायची नाहीये. या वेळेला पंचांकडे दाद आणि यस लेग बिफोर विकेट. पायचीत पकडला गेला फलंदाज बाद. अखेरकार विकेट मिळवली 17 या धावसंख्येवर. धक्का क्रमांक 2. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले गेली. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर बॉल फेकून झालेत. 5 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ झालाय म्हणजे 8 बॉल आहेत आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 9 रनची आवश्यकता. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 8 बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं.
जी लहान मुलं आहेत जिथे आहेत तिथून मात्र आपण स्टेजच्या समोर या, आपल्याला आईस्क्रीम दिल्या जातील. जगदीशजी धोडी साहेब यांच्याकडून मात्र या लहान मुलांना आईस्क्रीम वाटप करण्यात येत आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व. अगदी थोड्याच वेळात मिलिंद काशीनाथ किनी साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतील. नराभाई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. एक क्रिकेट दर्दी म्हणून नराभाई यांच्याकडे पाहिलं जातं. इथून मात्र आपण पाहू शकाल थोडीशी ढिसाळ फिल्डिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेली. आता बॉल आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 8 रनची आवश्यकता. 7 बॉल आणि 8 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम नराबाई, आपलं सहर्ष स्वागत आहे. 7 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. सात बॉल 8. यावेळेला स्विचिटचा फटका. परफेक्ट निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. काय रिस्क घेतली होती, जोखीम पत्करली होती आणि सरळ चेंडूला पाठवलं गिरीच्या बॅटमधून. क्लास, क्वालिटी ऑफ क्रिकेट. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला हा गिरीशला आपण पाहतायत. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. 2 रनची आवश्यकता. 24 रन झालेत. 2 रन्स विजयासाठी. 6 बॉल 2 रन झालेले नाहीयेत. सुपर ओव्हर झालेली होती. 6 बॉल 3 ची आवश्यकता असताना डीडी स्पोर्ट्स भिनारचं मैदान भिवंडीमध्ये अंडर-25 आयकॉन प्लेअर विश्वनाथ जाधव, NB स्पोर्ट्स धनकवडी पुणे या टीमला पराभूतच्या छायेत नेलं होतं. अचिव्हर स्पोर्ट्स टीम 94 कामन या टीमने आणि सुपर ओव्हरला सामोरे जावं लागलं होतं आणि सुपर ओव्हरचा सामना टीम 94 कामन अचिव्हर स्पोर्ट्स या टीमने जिंकला होता. 6 बॉल 3 ची आवश्यकता आहे. 6 बॉल 2 रनची आवश्यकता. सहा बॉल आणि 2 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अगदी आजच्या दिवसामध्ये डबल मेजवानी असेल आईस्क्रीमची. जगदीशजी धोडी साहेब यांच्याकडून तर आपण पाहत आहेत. लगातार 3 षटकार, 3 विकेट, चौकार, हे सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज. खूप चांगली आर्थिक सहाय्य जगदीशजी धोडी साहेब यांनी केलेलं आहे या स्पर्धेला. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे जगदीशजी धोडी साहेब यांचं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. 1 रन तर ऍड होईल वाईटच्या स्वरूपात. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता. हळूहळू विजयाचा सुगंध यावेळेला दरवळत असताना पाहायला मिळतोय. विजयाच्या दिशेने आगेकूच करताना न्यू संघर्ष नावातच संघर्ष आहे. न्यू संघर्ष बंगलाबाडा टीम मात्र यावेळेला विन होत असताना बॅकफुटला जात असताना विजयाचा खणखणीत चौकार. संदीप चौधरी साहेब यांच्या कटआउटच्या अगदी जवळून जात असताना पाहायला मिळतोय. आणि इथे विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कॉंग्रॅच्युलेशन न्यू संघर्ष बंगलाबाडा टीम अँड हार्ड लक जिवलक ग्रुप घोटगाव. आपण आलात, चांगला खेळ दाखवला. आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन असेल. आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या ठिकाणी जाईल गिरीश ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.